मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. 1.50 कोटी रुपयांचा बेकायदेशीर गुटखा जप्त. समतानगर पोलिसांची मोठी कारवाई. महाराष्ट्र सरकारने मुंबईसह संपूर्ण राज्यात गुटख्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. असे असूनही गुजरात आणि इतर राज्यांमधून दररोज 10 ते 20 ट्रक आणि बेकायदेशीर गुटख्याचे कंटेनर मुंबईत आणले जात आहे. पोलिसांनी यापूर्वी अनेक गुटखा माफियांवर कारवाई केली आहे, परंतु तस्करी सुरूच आहे. एका मोठ्या कारवाईत समतानगर पोलिसांनी गुजरातहून मुंबईला येणारा एक कंटेनर जप्त केलाय, ज्यामध्ये अंदाजे 1.50 कोटी रुपयांचा बंदी घातलेला बेकायदेशीर गुटखा होता. सूत्रांना माहिती मिळाली होती की गुजरातहून मुंबईत बेकायदेशीर ब्रँडेड गुटखा घेऊन जाणारा कंटेनर आणला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंटेनर आधीच दहिसर चौकी ओलांडून गेला होता. त्यानंतर पहाटे 5 वाजेच्या दरम्यान एका पत्रकाराने मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला सूचना दिली. माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी तातडीने कारवाई करत MH43 BG 4150 क्रमांकाचा कंटेनर अडवून त्याची तपासणी केली आहे. कंटेनर उघडताच वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये लपवून ठेवलेला SHK किंग नावाचा मोठ्या प्रमाणात बंदी घातलेला गुटखा आढळलाय. कारवाई दरम्यान वांद्रे FDA अन्न सुरक्षा विभागाचे अधिकारी योगेश कणसे, अक्षय रायकर आणि लखन मुखीरवाड समतानगर पोलीस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयवंत शिंदे, उपनिरीक्षक सुहास रावसाहेब सातव आणि FDA अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी कंटेनरमधून गुटख्याच्या पिशव्या मोजल्या. एकूण 120 पिशव्या काढून पोलीस ठाण्याच्या आवारात ठेवण्यात आल्या. तपासात असं आढळून आलंय की प्रत्येक बॅगेचा वितरण कोड क्रमांक वेगळा होता, जसे की 31D, 32D, 31M, 31W, 42W इत्यादी. गुटख्यांची किंमत सुमारे 1.25 कोटी अंदाजे 1.25 कोटी आहे, तर कंटेनरची किंमत अंदाजे 2.5 दशलक्ष आहे. अशा प्रकारे एकूण 1.5 कोटी किमतीचा माल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी कंटेनर चालक घापर फारुख मिया वर्ष 41 जो कर्नाटकचा रहिवासी आहे याला अटक केली आणि त्याची चौकशी करत ट्रकचा मालक सय्यद रसूल असल्याचं सांगितलं जात आहे. पोलीस उपनिरीक्षक सुहास सातव यांनी सांगितले की या बेकायदेशीर गुटख्याच्या तस्करी मागील संपूर्ण नेटवर्कची सखोल चौकशी सुरू आहे. जिथे जिथे संबंध उघड होतील तिथे तिथे कारवाई केली जाईल आणि सर्व आरोपींना अटक केली जाईल. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, टिटवाळा. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. धन्यवाद.